नमस्कार, जादुई कलम में आपका स्वागत है। भाजपा की एक पश्चिम विदर्भ की संगठनात्मक बैठक का आयोजन 27 जुलाई को सिटी स्पोर्ट क्लब में किया गया था। भाजपा के छोटे से लेकर बड़े कार्यकर्ताओं एवं पदाधिकारी एक दूसरे का सम्मान करें तथा जनता से जुड़कर उनकी समस्याओं को हल करने में अपना योगदान दें ताकि आगामी विधानसभा चुनाव में महायुति का परचम लहराए। ऐसी अपील भाजपा के प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावलकुले ने की। अकोला के सिटी स्पोर्ट्स क्लब में अकोला महानगर, अकोला ग्रामीण, यवतमाल महानगर, पुसद जिला, अमरावती शहर, अमरावती ग्रामीण व वाशिम की संगठनात्मक बैठक में इन जिलों के संदर्भ में जायजा लिया गया, जिसमें प्रदेश महासचिव विधायक रणधीर सावरकर, प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर संजय कुटे, संगठन मंत्री डॉक्टर उपेंद्र कोठेकर, सांसद अनूप धोत्रे, सांसद अनिल बोंटे, विधायक वसंत खंडेलवाल, विधायक मदन येरावर, विधायक संदीप धुर्वे, विधायक लखन मलिक, पूर्व विधायक आकाश फुंडकर, विधायक श्वेता महले, चैनसुख संचेती, पूर्व राज्य मंत्री डॉक्टर रंजीत पाटिल, किशोर मांगटे, जयंत मसने, विजय अग्रवाल, श्याम बड़े की उपस्थिति रही। बैठक में बताया गया कि भाजपा केवल 3% मतों की कमी के कारण महाराष्ट्र में 17 लोकसभा सीटों पर पराजित हुई, इसलिए आगामी चुनाव में मतदाता पंजीयन व जनसंवाद प्राथमिकता दे। इस बैठक में 16 विधायक, 2 सांसद, 8 पूर्व विधायक, जिलाध्यक्ष, मंडल अध्यक्ष समेत 9 जिलों के 442 पदाधिकारी उपस्थित थे। काय शुभेच्छा द्याल दोन्ही मित्रांनो? माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो। त्यांना उदंड आयुष्य लाभो, त्यांचं जीवन मंगलमय राहो अशाही शुभेच्छा देतो। आणि त्यांना आरोग्यासाठी मी शुभेच्छा देतो। राज ठाकरे महायुतीचे घटक राहिले लोकसभेमध्ये, विधानसभेसाठी ते वेगळा विचार करतात, 225 ते 250 जागा लढू म्हणतात, त्यांची मनधरणी करणार का? माननीय राजसाहेब हे आमचे मित्र आहेत आणि ही गोष्ट खरी आहे, त्यांचे मी आभार मानतो की माननीय पंतप्रधान मोदींच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देशाचे पंतप्रधान मोदीजी व्हावे याकरता त्यांनी हृदयातून समर्थन दिलं। काही बूथवरही ते जाऊन आले, कार्यालयातही जाऊन आलेत, मुंबईमध्ये त्यांनी प्रवासही केला, मोठ्या सभाही केल्या। मात्र विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी तेव्हाच सांगितलं होतं की आमची विधानसभेच्या निवडणुकीला भूमिका वेगळी असणार आहे। त्यामुळे त्यांचा पक्ष आहे, त्यांच्या पक्षाची भूमिका आहे, त्यामुळे त्यांनी काही वेगळा विचार केला किंवा जो काही विचार ते करतील त्याबद्दल त्यांच्या पक्षात माझा बोलण्याचा फार अधिकार नाही। मतांचं विभाजन होऊ नये म्हणून नाही, मताच्या विभाजनात किंवा होणार की नाही होणार त्याप्रती जन जाता त्यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका ठरवू दे, कारण त्यांना त्यांचा अधिकार आहे। औरंगजेब फॅन्स क्लबचा जन्म जो आहे तो गुजरातमध्ये झाला, तो संजय राऊतावर नितीश राणे बोलतील। ऐसे ही खबरों को देखने के लिए हमारे चैनल को लाइक और सब्सक्राइब करें। धन्यवाद।